चॅप्टर आहे ॲनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. ठीक आहे, याच्यातून 2 क्वेश्चन तयार होतात. तर आपण फक्त जेवढं मोजकं जिथून चान्सेस आहेत क्वेश्चन बनायचे तेवढंच बघून घेऊ. तर मेरिस्टेम त्याच्यामध्ये कसं आहे, या ॲनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांटमध्ये, तर प्लांटमध्ये 2 टाईपचे टिश्यू असतात. तर पहिला आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यू, ठीक आहे, आणि दुसरा आहे परमनंट टिश्यू. ओके, तर मेरिस्टेमॅटिक टिश्यू कसे असतात, ॲक्टिव्हली डिवायडिंग सेल्स असतात, म्हणजे काय यांच्याकडे सेल डिव्हिजन करायची कॅपॅसिटी असते. ओके, हा एकच पॉईंट लक्षात ठेवायचा. पुढे मेरिस्टेमॅटिक टिश्यू 2 टाईपमध्ये डिवाइड होतात. पहिला आहे प्रायमरी टिश्यू, पहिला आहे प्रायमरी मेरिस्टेम आणि दुसरा आहे सेकंडरी मेरिस्टेम. ओके, या 2 टाईपमध्ये ते डिवाइड होत असतात. तर प्रायमरी मेरिस्टेमचं कधी असते, अपियर अर्ली लाईफ, म्हणजे काय, जेव्हा नवीन झाड तयार होत असते, म्हणजे छोटं बच्चू झाड असते, त्यावेळेस कोणता मेरिस्टेम प्रेझेंट असते, प्रायमरी मेरिस्टेम प्रेझेंट असते. ओके, लक्षात ठेवायचं. पुढे प्रायमरी मेरिस्टेम 2 पार्टमध्ये डिवाइड होतं, अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम. ओके, अपायकल मेरिस्टेममध्ये काय, एवढंच लक्षात ठेवायचं, फाउंड ॲट द टिप्स ऑफ रूट अँड शूट, म्हणजे रूटच्या टिपला भेटते एकदम मुळाच्या शेवटी, आणि शूट म्हणजे काय, स्टेम पकडायचं. ठीक आहे, तर स्टेमच्या एकदम टॉप पॉईंटला भेटते, एकदम वरी. ठीक आहे, या 2 ठिकाणी काय असते, अपायकल मेरिस्टेम प्रेझेंट असते. अपायकल मेरिस्टेमचं काम काय, इन्क्रीज द लेंथ, एवढंच काम आहे. पुढे हे एक एवढं आहे लक्षात ठेवायचं, काय अपायकल मेरिस्टेम काय बनवतं, डर्मल टिश्यू बनवतं, ग्राउंड टिश्यू बनवतं आणि व्हॅस्क्युलर टिश्यू बनवतं. ओके, व्हॅस्क्युलर टिश्यूमध्ये कोण कोण येतात, आपण पुढे बघायचं. ठीक आहे, तेवढं डीपमध्ये पण जायची गरज नाही आहे, हे 3च आपल्याला पाठ करायचे. कोण बनवत असतं, अपायकल मेरिस्टेम. ओके, याच्यामध्ये आहे अपायकल मेरिस्टेममध्ये ऑक्झिलरी बर्ड येते. ऑक्झिलरी बर्ड काय बनवत असते, ब्रांच बनवत असते आणि फ्लावर. ओके, पांटी आणि फुल बनवतं. पुढे येते इंटरकॅलरी मेरिस्टेम. ठीक आहे, प्रायमरी मेरिस्टेमचा सेकंड टाईप. तर इंटरकॅलरी मेरिस्टेम जे आहे, इंटरकॅलरी मेरिस्टेमचं काम काय, गर्थ इन्क्रीज करणं म्हणजे काय, अशी जाडी वाढवणं. ओके, पुढे याच्यामधलं स्पेशल स्टेटमेंट काय लक्षात ठेवायचं, इंटरकॅलरी मेरिस्टेमचं, ऑकर्स इन द ग्रासेस रिजनरेटेड पार्ट रिमूव्ड बाय ग्रेझिंग हर्बिओरस. ठीक आहे, इथं जी ॲड करून घ्या. म्हणजे काय नाही, ज्यावेळेस एखाद्या काय म्हणता येईल, गाय वगैरे जर गवत खायला जात असते. ठीक आहे, ते गवत खाल्ल्यानंतर तो काय होते, अर्धा पार्ट गवताचा गाय खाऊन टाकते, तर ते वापस रिजनरेट करण्याचा, ठीक आहे, ते काम कोणतं मेरिस्टेम करत असते, इंटरकॅलरी मेरिस्टेम. दुसरं नंतर मग आता मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं सेकंड टाईप कोणतं येते, सेकंडरी मेरिस्टेम. ठीक आहे, सेकंडरी मेरिस्टेममध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की हे कधी येत असतं, जेव्हा प्रायमरी मेरिस्टेम येतो त्याच्यानंतर याची ग्रोथ स्टार्ट होत असते, म्हणजे पूर्ण प्रायमरी मेरिस्टेम आल्यानंतर हे येत असतो. ठीक आहे, त्या सेकंडरी मेरिस्टेमला दुसरं काय नाव आहे, लॅटरल मेरिस्टेम आहे. ओके, एवढंच लक्षात ठेवायचं. पुढे नेक्स्ट पेज आहे आता परमनंट टिश्यू बघायचं. परमनंट टिश्यू म्हणजे काय असतं, एवढंच लक्षात ठेवायचं की परमनंट टिश्यूकडं सेल डिव्हिजन होत नाही, म्हणजे परमनंट टिश्यूमध्ये सेल डिवायडिंग कॅपॅसिटी नसते. डू नॉट डिवाइड फर्दर, म्हणजे आता तो डिवाइड होऊ शकत नाही, सेल डिव्हिजन होऊ शकत नाही. ओके, त्याच्यामध्ये आता काय 2 टाईपचे टिश्यू आहेत परमनंट टिश्यूमध्ये, एक सिम्पल टिश्यू आणि एक कॉम्प्लेक्स टिश्यू. ओके, सिम्पल टिश्यूमध्ये हे 3 येतात, पॅरेन्कायमा, कोलेन्कायमा आणि स्केलेन्कायमा. ओके, पॅरेन्कायमामध्ये एवढं लक्षात ठेवायचं काय, पॅरेन्कायमा सेल्स जे आहेत, ठीक आहे, पॅरेन्कायमा सेल्सचं एक्झाम्पल आहे ब्रायोफाईट. ओके, त्याच्यामध्ये जास्त भेटतात पॅरेन्कायमा. आणि पॅरेन्कायमाचं सरळ काय लक्षात ठेवायचं, फंक्शन लक्षात ठेवायचं. ओके, आता फंक्शन कोणतं आहे, स्टोरेज, सिक्रिशन आणि फोटोसिंथेसिस. प्लस 4th पॉईंट ॲड करायचा, ते म्हणजे बॉयन्सी म्हणजे काय, बरेच झाडं काय असतात की पाण्यावर असतात, तरंगत असतात. तर तरंगतात ते कशामुळे, कारण पॅरेन्कायमा सेल प्रेझेंट असते त्यांच्यात. ओके, हे पॅरेन्कायमा सेलची डायग्राम आहे, डायग्राम लक्षात ठेवायची. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे की आता फंक्शन तर कंपल्सरी लक्षात ठेवायचे, पण प्लस जास्त करून या क्वेश्चनवर विचारलं गेलेलं आहे पॅरेन्कायमाचं पूर्ण फीचर्सवर, की त्याचे वॉल कसे असतात, सेल्युलोजोइक वॉल असतात, त्यांच्यामध्ये काय स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असते, त्यांचा शेप कसा आहे, स्पेरिकल, ओव्हल, राऊंड, पॉलिगॉनल और इलॉंगेटेड शेप, त्याला आयसोडायमॅट्रिक पण म्हणतात. ठीक आहे, अँड फॉर्म्स अ मेजर कंपोनंट विथ ऑर्गन्स. ठीक आहे, आणि मेजर कंपोनंट तेवढे हे पण नाही लक्षात ठेवले ते चालते, बट हे थोडेसे एकदा 2दा वाचून लक्षात ठेवा. ओके, पुढे आपण जाऊया. पुढे आता कोलेन्कायमा कसे असतात, कोलेन्कायमा जास्त करून डायकॉटिलिडियन्स प्लांटमध्ये भेटतात. डायकॉटिलिडियन्स प्लांट म्हणजे काय, डायकॉटवाले प्लांट. ठीक आहे, असं एवढं लक्षात ठेवायचं. पुढे जे आहे त्याचे सरळ फंक्शन लक्षात ठेवायचे, काय की प्रोवाइड मेकॅनिकल सपोर्ट.
ठीक आहे, झाडाला एकदम जे सपोर्ट देत असेल उभं राहण्यासाठी, तर ते कोणते सेल्स करत असतात, कोलेनकायमा सेल करत असतात. ठीक आहे, याच्यामध्ये स्पेशल काय लक्षात ठेवायचं हे की कोलेनकायमा कॉर्नर्स ऑफ सेल डिपॉझिट विथ द सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन. म्हणजे कोलेनकायमाचे सेल, आता हे सेल आहे त्याचे कॉर्नर्स कशाने बनलेले आहेत, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन. ठीक आहे, तिथं प्रेझेंट असते कॉर्नरला त्यांच्या. आणि इंटरसेल्युलर स्पेस काय असतो, ॲब्सेंट असतो. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. पुढे आता आहे थर्ड टाईप, तो आहे स्क्लेरनकायमा. स्क्लेरनकायमा जो आहे, स्क्लेरनकायमा कसा असतो, डेड सेल असतो, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, हे काय असतो, डेड सेल असतो आणि याच्यामध्ये स्पेशल 2 टाईपचे फायबर असतात. कोणते, स्क्लेरन फायबर आणि दुसरा आहे स्क्लेरड. ठीक आहे, तर स्क्लेरन फायबरला आपण फायबर म्हणजे नॉर्मल फायबर पण म्हणू शकतो. ठीक आहे, तर स्क्लेरन फायबर कसे असतात, मे बी इलॉंगेटेड अँड पॉइंटेड, म्हणजे काय असे लांब, असे इलॉंगेटेड असतात, लांब असतात आणि पुन्हा काय त्यांचे पॉईंट कसे असतात, असे म्हणजे एंड कसे असतात, पॉइंटेड असतात, टोकदार असतात. ठीक आहे, अशा शेपला आपण काय म्हणणार, फायबर. डायग्राम लक्षात ठेवायची, मधात ल्युमेन आहे, बाहेरून थिक सेल वॉल आहे. ओके, हे फायबर. आणि दुसरं काय असतो, स्क्लेरड. स्क्लेरड कसा असतो, स्पिरॅकल, ओव्हल आणि सिलेंड्रिकल, म्हणजे असं गोल असतो आणि सिलेंड्रिकल असतो. कोण, स्क्लेरड. ठीक आहे, तसा जर शेप असेल कोणाचा स्क्लेरनकायमा सेलचा, तर आपण त्याला काय म्हणत असतो, स्क्लेरड. ओके, आता याच्यात स्पेशल काय लक्षात ठेवायचं की स्क्लेरनकायमाची ते डायग्राम तर लक्षात ठेवायची. हे पीट्स आहे, पीट्स म्हणजे काय, छिद्र किंवा गॅप. आणि ह्याच्यामध्ये आहे लुमेन. लुमेन म्हणजे ओपन जागा. ठीक आहे, रिकामी स्पेस. आणि हे काय असते, थिक असते वॉल, त्याची सेल वॉल. ओके, याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, याचे एक्झाम्पल्स कशामध्ये सापडतात. स्क्लेराइड्स कशामध्ये सापडतं, पल्प ऑफ ग्वावा आणि पियरमध्ये सापडतं. ओके, फ्रूट्स आणि नट्समध्ये पण सापडतं, बट स्पेशल लक्षात काय ठेवायचं की पल्प, ग्वावा आणि पियरमध्ये सापडतं. पल्प ऑफ ग्वावा आणि पियर याच्यामध्ये सापडतं. आता पुढे याचं फंक्शन काय, याचं पण फंक्शन आहे मेकॅनिकल सपोर्ट द्यायचं, पण स्पेशली कोणाला, फ्रूट्सला आणि सीड्सला मेकॅनिकल सपोर्ट द्यायचं. ओके, म्हणजे त्यांना पडू वगैरे द्यायचं नाही. ठीक आहे, ते झालं, एवढं लक्षात ठेवलं. आता पुढे आहे कॉम्प्लेक्स टिश्यू, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. ओके, सेकंड टाईप परमनंट टिश्यूचा कॉम्प्लेक्स. याच्यामध्ये याच्यामध्ये कोणते येतात, झायलम येत असतं आणि फ्लोएम येत असतं. ठीक आहे, बघून घेऊ आपण नुसतं नावाने. झायलम काय करतं, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर करत असतं. ओके, तर या झायलममध्ये 4 काय म्हणता येईल आपल्याला, 4 कंपोनंट असतात, 4 गोष्टी असतात. पहिला आहे ट्रॅकेड. ट्रॅकेड कसा असतो, डेड असतो, बस असं पाठ करायचं. ट्रॅकेड आहे 4 कंपाऊंड आहेत. कोणते, ट्रॅकेड, वेसल, झायलम पॅरेन्कायमा आणि स्क्लेरन फायबर्स. ठीक आहे, हे 4 कंपोनंट आहेत. ओके, त्यातलं ट्रॅकेड कसं आहे, डेड आहे. ट्रॅकेडचं काम आहे वॉटर ट्रान्सपोर्टिंग एलिमेंट आहे. वॉटर ट्रान्सपोर्टिंग एलिमेंट म्हणजे काय, वॉटर ट्रान्सपोर्ट करायला मदत करतो. ठीक आहे, ओके, हा झालं, एवढंच पाहायचं याच्यामध्ये. पुढे आहे वेसल्स. वेसल्स कसे असतात, डेड सेल असतात. ठीक आहे, पुन्हा याचं फंक्शन काय आहे, मेन वॉटर कंडक्टिंग एलिमेंट इन एन्जिओस्पर्म. म्हणजे काय, एन्जिओस्पर्ममध्ये हा जो वेसल पार्ट आहे हा स्पेशली काय काम करतो की वॉटरला वाहून नेण्याचं काम करतो. ठीक आहे, कंडक्टिंग पार्ट आहे, म्हणजे याच्यातून पाणी जाणार. ठीक आहे, हे एक पॉईंट, याचं फंक्शन लक्षात ठेवायचं. आणि हे एन्जिओस्पर्ममध्ये. पुढे आहे झायलम पॅरेन्कायमा. झायलम पॅरेन्कायमा कसा असतो, लिव्हिंग असतो. ओके, तर हे लक्षात ठेवायचं की झायलम पॅरेन्कायमा कसा आहे, लिव्हिंग आहे. पुढे त्याचं काम काय असते, स्टोअर द फूड, एवढंच लक्षात ठेवायचं. झायलम पॅरेन्कायमाचं काम काय, स्टोअर द फूड. पुढे आहे स्क्लेरनकायमा फायबर्स. ठीक आहे, स्क्लेरनकायमा फायबर्सला दुसरं नाव लक्षात ठेवायचं काय आहे, झायलम फायबर्स, जे की कसे असतात, डेड असतात. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. ओके, आणि अजून एक स्पेशल पॉईंट लक्षात ठेवा, इथला जो डायग्राममधला हा वाला पॉईंट काय, स्क्लेरनकायमाला लुमेन असतं. ओके, पुढे आता आहे नेक्स्ट फ्लोएम. आता झायलम पाहिला, फ्लोएमचं काम काय असतं, ट्रान्सपोर्ट द फूड. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट द फूड हे काय करायचं, ॲड करून घ्यायचं. ठीक आहे, याच्यामध्ये पण 4 कंपोनंट असतात. कोणते, सीयू ट्यूब एलिमेंट, कंपॅनियन सेल, फोलेन पॅरेन्कायमा आणि बास्ट फायबर्स. ठीक आहे, बास्ट फायबर्सलाच आपण फ्लोएम फायबर्स पण म्हणतो. ओके, ठीक आहे. आता याच्यात कसं काय लक्षात ठेवायचं, एवढंच लक्षात ठेवायचं की सीयू ट्यूब एलिमेंट आहे. सीयू ट्यूब एलिमेंट कशात प्रेझेंट असतो, एन्जिओस्पर्ममध्ये प्रेझेंट असतो. ओनली एन्जिओस्पर्म एक टाईप आहे प्लांटचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो सीयू ट्यूब एलिमेंट. आणि जिम्नोस्पर्ममध्ये, आता जिम्नोस्पर्म दुसरा एक प्लांटचा टाईप आहे, त्याच्यामध्ये या सीयू ट्यूबच्या जागी काय असतात, सीयू सेल्स असतात. ओके,
आलं लक्षात. हे MCQ बनवू शकतात, हे सेपरेट आहेत, हे 2 सेपरेट पार्ट करून घ्यायचे. ओके. तर मग सीव ट्युबेल इव्हेंट कशामध्ये असतात, अँजिओस्पर्ममध्ये, आणि सीव सेल्स कशामध्ये असतात, जिम्नोस्पर्ममध्ये. हे दोन्ही कसे आहेत, लाईव्ह आहे. लाईव्ह म्हणजे काय, जिवंत आहेत. ओके. यांचं काम काय आहे, ट्रान्सपोर्ट द फूड मटेरियल. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट द फूड मटेरियल दोघांचं पण. पुढे कंपॅनियन सेल. कंपॅनियन सेल स्पेशली कशात प्रेझेंट आहेत, एंजिओस्पर्ममध्ये प्रेझेंट आहेत. आणि कंपॅनियन सेलच्या जागी, ठीक आहे, म्हणजे त्याच्यासारखं काम करणारं जिम्नोस्पर्ममध्ये कोण आहे, अल्ब्युमिनस सेल. म्हणजे काय, अल्ब्युमिनस सेल कशात प्रेझेंट असतात, जिम्नोस्पर्ममध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि हे जे दोन्ही सेल आहेत हे कसे आहेत, जिवंत आहेत. ओके. पुढे यांचं फंक्शन तेवढं काय नाही, एवढं हे वाला एक लक्षात ठेवायचं काय, ही मेंटेन द प्रेशर ग्रेडियंट इन द सीव ट्यूब्स. ठीक आहे, हे जे वरचे आपण सीव ट्यूब्स बघितले त्याच्यामध्ये काय करतं, प्रेशर ग्रेडियंट मेंटेन ठेवतं, सरळचा प्रेशर मेंटेन ठेवतं. पुढे आहे फोलेन पॅरेन्कायमा. फोलेन पॅरेन्कायमा कसं असते, लिव्हिंग असते. ओके. आणि स्पेशल लक्षात ठेवायचं, ॲब्सेंट इन मोस्ट ऑफ द मोनोकॉट्स. हे कसं असते, मोनोकॉट्समध्ये जास्त करून ॲब्सेंट असते फोलेन पॅरेन्कायमा. ओके. पुढे ठीक आहे, आता हे झालं आहे. आता इथं काय फोलेनकायमाचं काम काय आहे, स्टोअर द फूड मटेरियल. म्हणजे आता तुम्हाला याच्यापुढे कुठं जरी पॅरेन्कायमा हा वर्ड दिसला तर त्याचं काय काम असणार, पहिलं काम की स्टोअर द फूड मटेरियल. ओके. हां, आता याच्यामध्ये स्पेशल काय लक्षात ठेवायचं, रेझिन, म्युसिलेजिनियस अँड लॅटेक्स हे सगळं काय असते, स्टोअर केलेलं असते. काय काय स्टोअर केलेलं असते, रेझिन, म्युसिलेज आणि लॅटेक्स. ओके. आणि तिसरं आहे मग आता पुढे बास्ट फायबर्स. म्हणजे लास्टवाला चौथा आहे बास्ट फायबर्स. बास्ट फायबर्सलाच आपण काय असतो, फ्लोएम फायबर्स. फ्लोएम फायबर कसा असतो, डेड असतो. डेड कधी, ठीक आहे, हा डेड असतो. बाकी सगळे काय आहेत, लिव्हिंग आहेत म्हणजे जिवंत आहेत, आणि हा डेड आहे फ्लोएम फायबर. कधी येत असतो, ॲट द टाईम ऑफ मॅच्युरिटी. मॅच्युरिटीच्या टाईमला हा येत असतो. ओके. आणि हे लक्षात ठेवायचं की बास्ट फायबर जनरली ॲब्सेंट इन प्रायमरी फ्लोएम. म्हणजे काय, जो पहिला छोटा बच्चू फ्लोएम असतो, म्हणजे जेव्हा ग्रोथ चालू असते झाडाची त्यावेळेस हा ॲब्सेंट असतो. सरळ जेव्हा मॅच्युरिटी होते म्हणजे काय, सेकंडरी फ्लोएममध्ये येत असतो. ठीक आहे. आता हे सगळं झालं. आता याच्यानंतर आपल्याला स्पेशली लक्षात घ्यायचे हे 2 डेफिनेशन्स. ठीक आहे, सरळ पाठ करून टाकायचं. एंडार्च म्हणजे काय, प्रोटोप्लाझम लाईज टुवर्ड्स द पीथ म्हणजे काय, झाडाचं ते सेंटर असतं ते. अँड मेटाझायलम टुवर्ड्स द पेरिफेरी म्हणजे काय, असं लक्षात घ्यायचं सरळ. एंडार्च कंडिशन म्हणजे काय की मेटाझायलम टुवर्ड्स द पेरिफेरी म्हणजे काय, मेटाझायलम बाहेर असणार आणि त्याच्या मधात काय प्रेझेंट असणार, काय म्हणता येईल त्याला, प्रोटोझायलम. ठीक आहे, मेटाझायलम बाहेर, प्रोटोझायलम मधात, त्याला काय म्हणणार आपण, एंडार्च कंडिशन. याचं एक्झाम्पल काय आहे, स्पेशल लक्षात घ्यायचं, स्टेममध्ये काय असते, एंडार्च कंडिशन असते. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे की तिथं आता ही उलटी कंडिशन, एक्झार्च. आता एक्झार्चमध्ये काय, प्रोटोझायलम लाईज टुवर्ड्स द पेरिफेरी म्हणजे काय, बाहेरून आजूबाजूला प्रेझेंट असतो प्रोटोझायलम. आणि काय दिलेलं आहे, मेटाझायलम टुवर्ड्स द पीथ म्हणजे काय, सेंटर. मेटाझायलम काय असतो, सेंटरला प्रेझेंट असतो. म्हणजे कसा, आता हे मधात काय झाला, मेटाझायलम, ओके, सेंटरजवळ, आणि त्याच्या बाहेर काय झाला, प्रोटोझायलम झाला. अशा कंडिशनला काय म्हणतात, पोझिशनिंगच्या काय म्हणतात, प्रोटोझायलम आणि मेटाझायलमच्या अशा पोझिशन कंडिशनला काय म्हणतात, एक्झार्च म्हणतात. ठीक आहे, हे स्पेशल आहे, ते MCQ बनवू शकतात, म्हणून स्पेशली यांचीच डेफिनेशन सांगत आहे मी. पुढे याचे एक्झाम्पल काय आहे, रूट्स. म्हणजे एक्झार्च कंडिशन कशामध्ये बघायला भेटते, आपल्याला रूट्समध्ये बघायला भेटते. ओके. आता काय आहे, आता एक स्पेशल आहेत इपिडर्मल, म्हणजे सगळे कव्हरिंगवाले टिश्यू म्हणजे दाखवलेले आहेत. फक्त याच्यामध्ये एवढे लक्षात घ्यायचं, इपिडर्मिस टिश्यू काय करतो, वॅक्सी क्युटिकल फॉर्म करतो. ठीक आहे, वॅक्सी क्युटिकल फॉर्म करतो आणि ॲब्सेंट इन रूट्स असतो. ठीक आहे, याचं काम काय असतं की प्रिव्हेंट द लॉस ऑफ वॉटर. ठीक आहे, प्रिव्हेंट द लॉस ऑफ वॉटर. हे थोडं स्पेशली आहे, थोडं पाठ करा, हे वाला क्वेश्चन खूपदा आलेला आहे. तर ते एक झालं. आणि दुसरं काय आहे, ट्रायकोम्स यांचं काम काय असते, यांचं पण काय असते, प्रिव्हेंट वॉटर लॉस. बस एवढं लक्षात ठेवायचं, प्रिव्हेंट वॉटर लॉस. ओके. आता हे एक झालं, ट्रायकोमचं पण प्रिव्हेंट वॉटर लॉस आहे, सॉरी. आणि इपिडर्मिसवर कुठली कवरिंग असते, वॅक्स क्युटिकल बनत असते. इपिडर्मिस म्हणजे काय, सर्वात आउटर कवरिंग. ठीक आहे, सर्वात आउटर कवरिंग असते ही, आउटर कवरिंग. ओके. तर आउटर कवरिंग असते आणि त्याच्या भोवती कशा असते, आजूबाजूने ते कशाने लाईन केलं असते, वॅक्स क्युटिकलनं, ज्याचं काम काय असते की पाणी हे होऊ द्यायचं नाही, काय, प्रिव्हेंट द वॉटर लॉस. ओके. आता ते झालं. आणि आता स्पेशल काय लक्षात ठेवायचं की आता हे तर 2 झाले. आता स्पेशल एक्झाम्पलमध्ये लक्षात ठेवायचं, स्टोमाटा कसे 2 शेपचे असतात. ठीक आहे, तर बीन ऑब्लिक किडनी शेप
गार्ड सेलवाला स्टोमॅटा कशामध्ये प्रेझेंट असतो, डायकॉटमध्ये प्रेझेंट असतो, आणि डंबल शेप्टवाला कशात प्रेझेंट असतो, मोनोकॉटमध्ये प्रेझेंट असतो. ओके, हे एक झाला. आणि अजून एक आहे ते म्हणजे काय, स्टोमल ॲपरेटस. आपण स्टोमल ॲपरेटस कशाला म्हणतो, स्टोमल ॲपरेचर प्लस गार्ड सेल प्लस सबसायडरी सेल्स इज इक्वल्स टू स्टोमल ॲपरेचर. ओके, तर हे काय म्हणता येईल, हे थोडंसं इम्पॉर्टंट पार्ट आहे, प्लीज तुम्ही हे करून घ्या. ओके, आता इतकं झालं. इथून मग आपल्याला आता डायरेक्ट काय बघायचं आहे, आता पुढे आपण नेक्स्ट पेजवर जाणार आहे. तर हे एवढे जेवढे पॉईंट टाकले ते हे थोडेसे डबल वाचा, याच्यावर खूपदा MCQ बनवू शकतात. हे 2 पॉईंट झाले, हे क्युटिकलवाला पॉईंट झाला कवरिंग, आणि दुसरं काय ट्रायकॉम्स, त्याचं काम काय असते वॉटर लॉससाठी, ते हे केलं जातं. ठीक आहे, आलं लक्षात. हां, आता ही खाली एक जे वर्ड दिलेलं आहे जस्ट लक्षात ठेवायचं, असं ओपन कुठं पण नाव आलं त्याच्यामध्ये काय असते, कॅम्बियम प्रेझेंट असते, कुठं पण असं क्लोज नाव आलं तर कॅम्बियम अब्सेंट असते. ठीक आहे, तर जास्त करून ओपन कशामध्ये कंडिशन बघायला भेटते, म्हणजे कॅम्बियम कशात प्रेझेंट असतं, डायकॉट स्टेममध्ये कॅम्बियम प्रेझेंट असतं, आणि कॅम्बियम अब्सेंट कशात असतं, मोनोकॉटमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट. आता काय आहे, आपल्याला सरळ या चॅप्टरमध्ये जास्त करून क्वेश्चन जे आलेले आहेत किंवा येऊ शकतात आत्ता, कारण इकडला पुढचा जो पार्ट आहे तो काय झालेला आहे, डिलीटेड झालेला आहे. ठीक आहे, तर मग आता क्वेश्चनचं बनवायचं एरिया हा 3 चार्ट आहे. ठीक आहे, तर आपण हे 3 चार्ट पार्ट करून घेऊ. सरळ डायकॉट रूट कसे असतात, डायकॉट रूट आणि मोनोकॉट रूट या दोघांचं कंपॅरिझन करतच पाठ करायचं. ठीक आहे, यांच्यामध्ये दोघांमध्ये काय काय प्रेझेंट असते, इपिबेल्मा प्रेझेंट असते, कॉर्टेक्स प्रेझेंट असते, एंडोडर्मिस प्रेझेंट असते, पेरिसायकल प्रेझेंट असते, वॅस्क्युलर बंडल असतात, आणि पीत असतात. ठीक आहे, आता काय लक्षात ठेवायचं की हे जे मी सिरियल वाईज दिलेले आहेत, सर्वात आउटर लेअरिंग कोणती आहे, इपिबेल्मा. ठीक आहे, आणि सर्वात इनर म्हणजे सर्वात सेंटरला कोण आहे, आता सर्वात सेंटरला प्रेझेंट आहे. ठीक आहे, तो आहे पीत. म्हणजे काय, आपण कसं करत आहोत, तो सिरियलमध्ये आपण खाली आलं तर सर्वात बाहेर येतो इपिबेल्मा, त्याच्या मधात येतो कॉर्टेक्सच्या मधात येतो एंडोडर्मिसच्या मधात येतो पेरिसायकलच्या मधात येतात वॅस्क्युलर बंडलच्या मधात कोण येतात, पीत येतात. ठीक आहे, असं आहे ते सिरियली दिलेलं आहे. ओके, इपिबेल्मा बघायचं. इपिबेल्मा कुठं प्रेझेंट असतो, डायकॉट रूटमध्ये रूट हेअर्सवर. ठीक आहे, रूट हेअरवर प्रेझेंट असतो विथ रूट हेअर्स. आणि पुढे काय दिलेलं आहे, युनिसेल्युलर. ठीक आहे, आणि मोनोकॉटमध्ये पण प्रेझेंट असतं, रूट हेअरमध्येच प्रेझेंट असतं, आणि युनिसेल्युलर असतं इपिबेल्मा. पुढे काय आहे, कॉर्टेक्स काय आहे, थिन वॉल्ड पॅरेनकायमॅटस विथ द इंटरसेल्युलर स्पेस. म्हणजे काय, कॉर्टेक्स कशाचा बनलेला आहे, पॅरेनकायमा सेलचा बनलेला आहे. एवढंच लक्षात ठेवायचं, काय पॅरेनकायमा सेलचा बनलेला आहे. कसा आहे, पॅरेनकायमॅटस आहे. पुन्हा काय दिलेलं आहे, मोनोकॉटमध्ये पण कसे आहेत त्याचे, मोनोकॉटमध्ये पण कॉर्टेक्स कसा आहे, पॅरेनकायमॅटसच आहे. ठीक आहे, आणि इंटरसेल्युलर स्पेस दोघांमध्ये पण प्रेझेंट आहे. ओके, हे पाठ करायचं. पुढे एंडोडर्मिसमध्ये काय लक्षात ठेवायचं, एंडोडर्मिससाठी इनर मोस्ट लेअर ऑफ कॉर्टेक्स. ठीक आहे, इनर मोस्ट लेअर ऑफ कॉर्टेक्स कोणती असते, एंडोडर्मिस असते. ठीक आहे, याची डेफिनेशनमध्ये पण क्वेश्चनला विचारू शकता. पुढे हे कसं असते, डायकॉट रूटमध्ये एंडोडर्मिस कसं असते, बॅरल शेप्ड सेल विथ द कॅस्पेरिन स्ट्रिप्स. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं. आता हे कसं क्वेश्चनमध्ये काय विचारतात की कॅस्पेरिन स्ट्रिप कुठं प्रेझेंट असते. ओके, तर कॅस्पेरिन स्ट्रिप कुठं प्रेझेंट असते असं विचारतात. कॅस्पेरिन स्ट्रिप्स कशा प्रेझेंट असतात, एंडोडर्मिसमध्ये. ठीक आहे, मी इथं लिहूनच देतो, एंडोडर्मिस हॅव कॅस्पेरिन स्ट्रिप्स. ओके, इम्पॉर्टंट आहे हे, प्लीज पाठ करा. ठीक आहे, एंडोडर्मिस हॅव कॅस्पेरिन स्ट्रिप्स. ठीक आहे, आता काय झालं, डायकॉट रूटमध्ये एंडोडर्मिसला काय आहेत, कॅस्पेरिन स्ट्रिप्स प्रेझेंट आहेत, बॅरल शेपच्या आहेत, आणि मोनोकॉटमध्ये पण सेम बॅरल शेपच्याच असतात सेल, आणि कॅस्पेरिन स्ट्रिप प्रेझेंट असतात. ठीक आहे, कशाला, एंडोडर्मिसला, दोन्हीकडे सेम असतात. पुढे पेरिसायकल कसा असतो, डायकॉट रूटमध्ये थिक वॉल्ड पॅरेनकायमॅटस फॉर्म द लॅटरल रूट अँड वॅस्क्युलर कॅम्बियम. म्हणजे काय, पेरिसायकल पण कशाचा बनलेला आहे, पॅरेनकायमा सेलचा बनलेला आहे, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, पॅरेनकायमॅटस आहे. पुन्हा याच्यामध्ये स्पेशल काय आहे, फॉर्म्स पॅरेनकायमॅटस सेल आहेत. पुन्हा पेरिसायकल काय बनवत असतं, लॅटरल रूट बनवत असतं आणि वॅस्क्युलर कॅम्बल बनवत असतं. ठीक आहे, पेरिसायकल फॉर्म्स लॅटरल रूट्स अँड वॅस्क्युलर कॅम्बियम कशामध्ये, डायकॉट रूटमध्ये. आणि मोनोकॉटमध्ये पेरिसायकल काय बनवतो, फक्त लॅटरल रूट बनवतो. ठीक आहे, हे फरक आहे दोघांमध्ये, की याच्यामध्ये एक्स्ट्रा काय बनवतो, हा वॅस्क्युलर कॅम्बियम बनवतो, आणि याच्यात बनवत नाही. ठीक आहे, असं फरकमध्ये पाठ करायचं सरळ. पुढे वॅस्क्युलर बंडल, डायकॉट रूटमध्ये वॅस्क्युलर बंडल कसं आहे, हे वालं स्पेशली रट्टा मारायचं. ठीक आहे, दोन्हीमध्ये याच्यावर क्वेश्चन बनलेला आहे एकदा. तर डायकॉट रूटमध्ये कशी आहे पूर्ण कंडिशन, रेडियल आहे, एक्झार्ज आहे, 2-4 झायलम आणि फ्लोएम पॅचेस प्रेझेंट आहेत. कशामध्ये, डायकॉट रूटमध्ये. ठीक आहे, वॅस्क्युलर बंडल म्हणजे काय असतात, झायलम
आणि फ्लोएम. ठीक आहे, मग ते दोघांबद्दल सगळी इन्फॉर्मेशन सांगत आहे इथं. ओके, पुढे हे झालं. आता मोनोकॉट रूटमध्ये कसं आहे, वॅस्क्युलर बंडल म्हणजे झायलम फ्लोएम कसे आहेत, रेडियल आहेत, एक्झार्ज कंडिशनवाले आहेत, युजली मोर दॅन 6 झायलम बंडल आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये 6पेक्षा जास्त बंडल आहेत. आणि कसं आहे, पॉलिआर्क आहे. ठीक आहे, पॉलिआर्क आहे. तर मागच्या लास्ट इयर क्वेश्चन कसा बनला होता, तर हे सगळं त्यांनी दिलं होतं, रेडियल, एक्झार्ज, युजली मोर दॅन द 6 बंडल्स आणि पॉलिआर्क कंडिशन आहे. तर मग ते ऑप्शन दिले की कशामध्ये बघायला भेटतं, मोनोकॉट रूटमध्ये, डायकॉट रूटमध्ये, का मोनोकॉट स्टेममध्ये, का डायकॉट स्टेममध्ये. ठीक आहे, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे स्पेशली सगळं फीचर पार्ट करून टाका. ओके, पुढे काय दिलेलं आहे, पीथ. पीथ काय आहे, पुअरली डेव्हलप्ड और ॲब्सेंट. डायकॉट रूटमध्ये पीथ ॲब्सेंट असतो, नाही तर पुअरली डेव्हलप्ड असतो, डेव्हलप नसते. पण मोनोकॉटमध्ये पीथ काय असतो, वेल डेव्हलप्ड असतो. हे एक क्वेश्चन इम्पॉर्टंट बनून जाईल. ठीक आहे, आलं लक्षात. पुढे आता नेक्स्ट जायचं आपल्याला, कंपॅरिझन बिटवीन द डायकॉट आणि मोनोकॉट स्टेम्स. आता स्टेम्समध्ये बघायचं किंवा रूटमध्ये बघितलं. आता स्टेम्समध्ये दोघांच्या स्टेम्समध्ये कोणते लेअर येतात, इपिडर्मिस. इपिडर्मिस काय असतो, आउटर लेअर. ठीक आहे, आणि पीथ काय असतो, सेंटरला, सर्वात इनसाईड असतो. ठीक आहे, मधात. तर पीथला मी एकदा सेंटरच लिहून टाकतो. पीथ काय आहे, सेंटर. ओके, पुढे आवडता काय, आउटरमोस्ट इपिडर्मिस. म्हणजे काय, आता इपिडर्मिस नंतर काय येणार, हायपोडर्मिस. हायपोडर्मिस नंतर काय येणार, कॉर्टिकल लेअर. कॉर्टिकल लेअर नंतर काय येणार, एंडोडर्मिस. एंडोडर्मिस नंतर काय येणार, पेरिसायकल. पेरिसायकल नंतर वॅस्क्युलर बंडल आणि मग सर्वात शेवटी मधात पीथ येऊन जाईल. ओके, आता स्पेशल काय लक्षात ठेवायचं, हे कॉर्टेक्स कोणाकोणाला म्हणतो आपण, कॉर्टेक्स पूर्ण काय असते, म्हणजे कॉर्टेक्स इज इक्वल टू हायड्रोडर्मिस प्लस कॉर्टिकल लेअर प्लस एंडोडर्मिस. ठीक आहे, हायपोडर्मिस प्लस कॉर्टिकल लेअर प्लस एंडोडर्मिस, ह्या तिघांना मिळून काय बनत असते, कॉर्टेक्स बनत असते. तर हे स्पेशली तुम्ही काय करायचं, पाठ करायचं. ओके, आता आपण सरळ चार्ट येऊन जाऊ. तर डायकॉट स्टेमचं एपिडर्मिसवर काय प्रेझेंट असते, क्युटिकल प्रेझेंट असतात. ठीक आहे, हे क्युटिकल प्रेझेंट असतात आणि स्टोमॅटा प्रेझेंट असतात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आउटर लेअर कोणती असते, इपिडर्मिस म्हणलं की काय प्रेझेंट असणार, क्युटिकल. ओके, आणि वरच्या चार्टमध्ये एंडोडर्मिस असलं तर काय प्रेझेंट असणार, कॅस्पिरन स्ट्रिप. ठीक आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं या दोघांमध्ये. ओके, पुढे आपण याच्या चार्टमध्ये, तर डायकॉट स्टेममध्ये एपिडर्मिसला असते क्युटिकल आणि स्टोमॅटा, आणि मोनोकॉटमध्ये पण एपिडर्मिसवर काय असतो, क्युटिकल आणि स्टोमॅटा. पुढे डायकॉट स्टेममध्ये हायपोडर्मिस कसा असतो, कोलेनकायमॅटस म्हणजे काय, कोलेनकायमाचे सेल असतात. आणि मोनोकॉटमध्ये कसं असतो, स्क्लेरनकायमॅटस. ठीक आहे, तर मग हे पाठ झालं पाहिजे. हायपोडर्मिस डिफरंट आहे दोघांमध्ये, तर हे पाठ करायचं. पुढे डायकॉट स्टेममध्ये कसे आहेत, कॉर्टिकल लेअर पॅरेनकायमॅटस आहेत. मोनोकॉटमध्ये फक्त लार्ज साईजमध्ये आहेत पॅरेनकायमॅटस, म्हणजे पॅरेनकायमा सेल मोठे आहेत. ठीक आहे, पुढे एंडोडर्मिस डायकॉटमध्ये कसं आहे, स्टार्च रिच रेफर्ड टू ॲज द स्टार्च शीथ. म्हणजे काय, सरळ एंडोडर्मिसमध्ये काय प्रेझेंट आहे, स्टार्च शीथ प्रेझेंट आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. आणि मोनोकॉटमध्ये स्टार्च शीथ ॲब्सेंट आहे, त्यामुळे काय झालं, हे पाठ करून टाकायचं आहे. ठीक आहे, तर एंडोडर्मिसमध्ये काय प्रेझेंट असतात, स्टार्च शीथ प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर मग डायकॉटमध्ये एंडोडर्मिसच्या मध्ये स्टार्च शीथ प्रेझेंट आहे, तर ते इकडे ॲब्सेंट आहेत. पुढे काय, पेरिसायकल काय, सेमी लुनार पॅचेस ऑफ द स्क्लेरनकायमा. म्हणजे काय, सरळ काय असते, स्क्लेरनकायमा सेलचा असा एक सर्कल असतो, ते कशा प्रेझेंट आहे, डायकॉट स्टेममध्ये, आणि मोनोकॉटमध्ये काय आहे, ॲब्सेंट आहे. ठीक आहे, तर हे असं कंपॅरिझन करतच पाठ करायचं. पुढे वॅस्क्युलर बंडल म्हणजे आपण सांगितलं झायलम आणि फ्लोएम. ओके, तर वॅस्क्युलर बंडल इन डायकॉट स्टेम कशा आहे, कंजॉइंट आहे, प्लस कंजॉइंट कॉमा ओपन कॉमा एंडार्ज आहे, अँड अरेंज्ड इन द रिंग मेडुलारी. ठीक आहे, अरेंज इन द रिंग, एवढंच ठीक आहे. हे पुढचं काय पाठ करायची गरज नाही. तर हे स्पेशली थोडंसं 2-3दा वाचून पाठ करून टाकायचं कंडिशन आहे. पुढे मोनोकॉटमध्ये वॅस्क्युलर बंडल कसे आहेत, मोनोकॉट म्हणजे वॅस्क्युलर बंडल कसे आहेत, म्हणजे काय, झायलम फ्लोएम कसे आहेत, तर त्यांचे अरेंजमेंट कसे आहे, कॉन्जॉइंट आहे, क्लोज्ड आहे, स्कॅटर्ड अँड इज सराउंडेड बाय द स्क्लेरमॅटस सेल्सनं सराउंडिंग केलेलं आहे. पुढे शीथ और स्मॉलर पेरिफेरल वन्स, लार्जर सेंट्रल वन्स, वॉटर कंटेनिंग कॅव्हिटी वॅस्क्युलर बंडल. ठीक आहे, हे एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, बस एवढंच पाठ करून घ्या, वाचून घ्या 2-3दा. ओके, ते हे थोडेसे याच्यावर क्वेश्चन बनत आहे, लास्ट इयर याच्यावर बनला होता. ठीक आहे, ते यावेळेस पण बनवू शकत. पुढे डायकॉट स्टेमचा पीथ म्हणजे सर्वात सेंटर कसं असते, पॅरेनकायमॅटस सेल्स विथ द इंटरसेल्युलर स्पेसेस. म्हणजे पीथ कशाचा बनलेला आहे, पॅरेनकायमा सेलचा बनलेला आहे. कशामध्ये, डायकॉट स्टेममध्ये. ओके, आणि याच्यामध्ये तर ॲब्सेंटच असतो मोनोकॉट स्टेममध्ये पीथ. ओके, पुढे आता बघायचे आपल्याला काय म्हणता येईल, डायकॉट लीफ आणि मोनोकॉट लीफ यांच्यातलं हे बघायचं. डायकॉट लीफलाच आपण काय म्हणत असतो, डायकॉटोलिडन्स लीफ. ठीक आहे, आणि मोनोकॉट लीफला आपण काय म्हणत असतो, मोनोकॉटोलिडन्स लीफ. ओके, तर आता पुढे
डायकॉट लीफला दुसरं नाव आहे डॉर्सोव्हेंट्रल लीफ पण म्हणतात, ठीक आहे, डायकॉटलिडन्स लीफला. तर याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं, स्टोमॅटा, एपिडर्मिस, इथं आहे मिझोफिल सेल, ठीक आहे, मिझोफिल, आणि खाली दिलेलं आहे वॅस्क्युलर बंडल. ओके, तर स्टोमॅटा काय झालं, तर स्टोमॅटामध्ये काय आहे, मोर ऑर लोअर ॲक्झिबल सरफेस ॲज कम्पेअर टू द अप्पर ॲक्झिबल इन्स इट इज कॉल्ड अ डॉर्सोव्हेंट्रल लीफ. म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. ॲबॅक्झियल म्हणजे काय असतं, पानाच्या खालचा सरफेस, आणि ॲडॅक्झियल म्हणजे काय असतो, अप्पर सरफेस, ठीक आहे. तर मग मी इथं लिहून देतो, ॲडॅक्झियल म्हणजे काय, अप्पर सरफेस ऑफ लीफ, आणि अबॅक्झियल म्हणजे काय, लोअर सरफेस ऑफ लीफ. ओके, लक्षात. तर म्हणजे काय, स्पेशली कंडिशन आहे बरं. आता इकडं जास्त नंबर्स म्हणजे काय, जास्त स्टोमॅटा कुठं प्रेझेंट असतो, अप्पर सरफेस ऑफ लीफ म्हणजे लीफच्या वरून असतो, आणि खालून कसे असतात, लोअर म्हणजे खालून कसे असतात, सॉरी पहिले अबॅक्झियल आहे, मोर ऑन लोअर सरफेस म्हणजेच काय, अबॅक्झियल म्हणजे काय आहे, स्टोमॅटा अबॅक्झियलवर जास्त नंबर आहेत, म्हणजे जास्त प्रमाणात खाली बघायला भेटतात, खालच्या सरफेसवर पानाच्या काय, स्टोमॅटा, आणि वरच्या सरफेसवर काय जास्त बघायला भेटतात, स्टोमॅटा, ठीक आहे. वरच्या सरफेसवर स्टोमॅटा सर्वात जास्त बघायला भेटतात. ओके, हे प्लीज 2-3 वाचा, हे म्हणजे येऊ शकेल क्वेश्चन. पुढे काय, मोनोकॉटिलिडन्स लीफ इक्वली डिस्ट्रीब्युटेड ऑन बोथ द ॲडॅक्झियल अँड अबॅक्झियल एपिडर्मिस आयसोबायोलेटर. म्हणजे काय, मोनोकॉटमध्ये कसे असते, स्टोमॅटाचा नंबर वरी आणि खाली सारखा असतो. ओके, नंबर ऑफ स्टोमॅटा दोन्हीकडे सारखे असतात. पुढे डायकॉटलिडन्स लीफमध्ये काय आहे, इपिडर्मिस कसा आहे, कशात, कवर्ड बाय क्युटिकल, ठीक आहे. इपिडर्मिस दिसला की क्युटिकल त्याला कवरिंग असणारच सगळीकडे. ओके, आता इथं स्पेशल काय चेंज होतो मोनोकॉटमध्ये, कवर्ड बाय क्युटिकल तर आहेच, पुढे काय, मे हॅव लार्ज एम्प्टी कलरलेस बुलिफॉर्म सेल्स, ठीक आहे. म्हणजे काय, स्पेशली इपिडर्मिसवर इथं काय प्रेझेंट आहेत, बुलिफॉर्म सेल्स प्रेझेंट आहेत, ठीक आहे, बुलिफॉर्म सेल्स. ओके, याचं काम काय असतं, टू मिनिमाइज द वॉटर लॉस होऊ द्यायचं नाही बुलिफॉर्म सेल्सचं. आलं लक्षात. मोनोकॉटिलिडन्समधला सर्वात काय म्हणता येईल स्पेशल कॅरेक्टर आहे की त्यांच्यामध्ये इपिडर्मिसवर बुलिफॉर्म सेल्स आहेत. ओके, आणि स्पेशली कशात बघायला भेटतं, ग्रासमध्ये, ठीक आहे, ग्रासेसमध्ये. तर हे झालं. पुढे काय दिलेलं आहे, मिझोफिल सेलमध्ये काय दिलेलं आहे, टू टाइप्स ॲडॅक्झियली प्लॅसेड पॅरेन्कायमा अँड इलॉंगेटेड, पुन्हा काय स्पॉन्जी पॅरेन्कायमा, ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. मिझोफिल सेलमध्ये काय आहे, प्लॅसिड पॅरेन्कायमा प्रेझेंट आहे, दुसरं काय स्पॉन्जी पॅरेन्कायमा, बस एवढंच लक्षात ठेवायचं. आणि मोनोकॉटमध्ये काय आहे, ओन्ली स्पॉन्जी पॅरेन्कायमा इज फाउंड, ठीक आहे. आणि हे काय आहे, प्लॅसिड पॅरेन्कायमा कसा असतो, ॲब्सेंट असतो, ठीक आहे. प्लॅसिड पॅरेन्कायमा ॲब्सेंट असतो, फक्त काय प्रेझेंट असतो, स्पॉन्जिन पॅरेन्कायमा, ठीक आहे. आलं लक्षात. मिझोफिल सेलमध्ये असे फक्त 2 टाईप लक्षात ठेवायची, प्लॅसिड पॅरेन्कायमा आणि स्पॉन्जी पॅरेन्कायमा. डायकॉटिलिडन्स लीफमध्ये बघायला भेटतात, तर मोनोकॉट्स लीफमध्ये फक्त स्पॉन्जी पॅरेन्कायमा आणि प्लॅसिड पॅरेन्कायमा ॲब्सेंट असतो. पुढे काय दिलेलं आहे, वॅस्क्युलर बंडलचं पूर्ण हे दिलेलं आहे, ठीक आहे. हे पाठ करायचं. काय वॅस्क्युलर बंडलचं अरेंजमेंट कसं आहे, सगळे कॉन्जाईंट आहेत, साईज व्हॅरी अकॉर्डिंग टू द थिकनेस ऑफ व्हेन्स अँड थिक वॉल ऑफ द बंडल शीथ, ठीक आहे. तर म्हणजे काय, सरळ एवढं लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये काय पाठ करायचं की डायकॉटिलिडन्समध्ये कसे असे कंजॉईंट असतात आणि सरळ कसे असतात, रेक्टेलिनियर व्हेनेशन असते, ठीक आहे. रेक्टेलिनियर व्हेनेशन असते, स्पेशल लक्षात ठेवायचं. हे खूप स्पेशल आहे की डायकॉट लीफमध्ये काय प्रेझेंट असते, रेटिक्युलेट व्हेनेशन प्रेझेंट असते. आता आपण इकडे बघू, मोनोकॉटमध्ये काय आहे, कंजॉईंट आहे, पण कसं आहे, व्हेनेशन पॅरलर व्हेनेशन आहे, ठीक आहे. हे स्पेशली लक्षात ठेवायचं. आणि हां, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, डन. आता हे झालं सगळं याच्यातलं. आता फक्त मी NCERTचं फास्ट सांगतो की कोणते डायग्राम इम्पॉर्टंट आहेत आणि कोणते नाही. ओके, तेवढं बघून घेऊ आपण. ठीक आहे. तर डायग्राम नेमिंगमध्ये जस्ट हे आपण सगळे पाहिलेले, पॅरेन्कायमा असेल, हा आहे, हा कोलेन्कायमा आहे, हा स्क्लेरेन्कायमा आहे. ओके, डायग्राम बघून घ्यायच्या. हा आहे झायलम, हा आहे फ्लोएम, ठीक आहे. याच्यामध्ये नाव सीट्यूब एलिमेंट, फ्लोएम, पॅरेन्कायमा ग्रीन कलरचे जे असतात पॅरेन्कायमा असतात, आणि कंपॅनियन सेल पर्पल कलरचा आहे, ठीक आहे. तर हे झालं. पुढे नेक्स्ट काय दिलेले आहे, ते 2 स्टोमॅटा दिलेले आहेत. हे बीन शेप्ड स्टोमॅटा, ठीक आहे. बीन शेप स्टोमॅटा आहे हा, आणि हा काय आहे, डंबल शेप स्टोमॅटा आहे.
ओके, तर हे लक्षात घ्यायचं. असं इथं डंबल बनलेला असेल तर त्याला डंबल शेप स्टोमॅटा म्हणतात आणि इकडे बीन शेप. ओके, आणि इथल्या इथं काय लिहून घ्यायचं, बीन शेप म्हणजेच काय असतं, किडनीवाला शेपवाला असतो की ठीक आहे, किडनी शेप. ठीक आहे, हे वाला कशात प्रेझेंट असतो, डायकॉटमध्ये प्रेझेंट असतो. कन्फ्यूज व्हायचं नाही, ह्या डायकॉटमध्ये. आणि डंबलवाला काय कशात प्रेझेंट आहे, मोनोकॉटमध्ये प्रेझेंट आहे. ओके, मोनोकॉटमध्ये प्रेझेंट आहे, लक्षात. आणि याचं एक्झाम्पल काय आहे, ग्रासमध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे, ग्रासेसमध्ये प्रेझेंट असतो. आणि हा मोनोकॉटमध्ये सापडतो, हा डायकॉटमध्ये सापडतो, लक्षात. पुढे आता ही डायग्राम मला असं वाटतं खूप स्पेशली पार्ट करून घ्यायची. पहिले ही जी डायग्राम आहे ही कशाची, झायलम आणि फ्लोएमची आहे. तर हे अरेंजमेंट कसं आहे, रेडियल अरेंजमेंट आहे. आणि कशामध्ये बघायला भेटतं, रूट्समध्ये बघायला भेटतं. ओके, हे पहिली डायग्राम. दुसरी डायग्राम कशामध्ये आहे, स्टेम आणि लीव्समध्ये बघायला भेटतं अशी. आणि हे अरेंजमेंट कसं आहे, ते फ्लोएम आणि झायलम आहे. याच्यामध्ये काय ॲब्सेंट आहे, कॅम्बियम ॲब्सेंट आहे. ठीक आहे, कॅम्बियम ॲब्सेंट आहे, लक्षात. आणि हे या टाईपला काय म्हणतो आपण, कंजॉइंट क्लोज्ड म्हणतो. ठीक आहे, कंजॉइंट क्लोज्ड म्हणतो. ओके, हे कशामध्ये बघायला भेटतं, मोनोकॉट स्टेम अँड लीफमध्ये, मोनोकॉटचे स्टेम आणि मोनोकॉटच्या लीफमध्ये बघायला भेटतो. आणि स्पेशली डायकॉट लीफमध्ये बघायला भेटते ही कंडिशन, ही डायग्राम. ठीक आहे, पुढे काय दिलेलं आहे, ही डायग्राम. या डायग्राममध्ये काय, फ्लोएम आहे आणि मदत काय बनलेलं आहे, कॅम्बियम. ठीक आहे, आणि काय झायलम. आपण काय म्हणलं होतं, कॅम्बियम प्रेझेंट असेल तर ते कसं होऊन जाईल, ओपन टाईप होऊन जाईल. आणि कॅम्बियम ॲब्सेंट असेल तर ते कसं होऊन जाईल, क्लोज टाईप होऊन जाईल, लक्षात. ते हे पुढे आहे. तर पुन्हा काय, हे कशामध्ये डायग्राम बघायला भेटते, डायकॉट स्टेम आणि कंजॉइंट ओपनमध्ये असते, म्हणजे कंजॉइंट ओपन असते. तर डायकॉट स्टेममध्येच बघायला भेटते ही डायग्राम, लक्षात. वॅस्क्युलर बंडल म्हणजे काय, फ्लोएम प्लस झायलम प्लस फ्लोएम. ओके, पुन्हा आहे ही डायग्राम कशाची आहे, ही डायकॉट रूटची आहे आणि ही मोनोकॉट रूटची आहे. ठीक आहे, यांच्यात लक्षात काय घ्यायचं की डायकॉट रूट कसा ओळखायचा, की याच्यामध्ये काय आहे की सरळ कसं म्हणता येईल, याच्यामध्ये मेटाझायलम आणि प्रोटोझायलम मदत दिलेले आहेत. ठीक आहे, सॉरी, आपण याच्या अशा अरेंजमेंटून लक्षात घ्यायचं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कसं आहे, प्लसमध्ये आहे. ठीक आहे, थोडं असं. आणि याच्यामध्ये कशा आहेत, रेडियल आहे, इथून रेड कलरची, म्हणजे हे जे आहेत प्रोटोप्लाझम, फ्लोएम वगैरे हे असे बाहेर निघालेले आहे. ठीक आहे, डायग्राम फक्त लक्षात ठेवायचं. पुढे नेक्स्ट आहे या 4 डायग्राममध्ये. ठीक आहे, ह्या दोन्ही डायग्राम कशाच्या आहेत, म्हणजे रूट डायकॉट स्टेमच्या आहेत. आणि हे आपण दोन्ही डायग्राम कशाच्या आहेत, मोनोकॉट स्टेमच्या आहेत. ओके, नेक्स्ट हे काय आहे, डायकॉट. हा डायकॉट लीफ आहे, डायकॉट लीफ. आणि हा खालचावाला कोणता आहे, मोनोकॉट लीफ आहे. ठीक आहे, याच्यामध्ये NCERTमध्ये हा एवढी लाईन जी आहे ही आपण बुलिफॉर्म सेल्स कशात प्रेझेंट असतात, मोनोकॉट लीफमध्ये प्रेझेंट असतात, आत्ताच आपण पाहिलं. तर ही लाईन लास्ट इयर याच्यावर क्वेश्चन आला होता या लाईनवर, तर ही लाईन स्पेशली वाचून जायची 2-3दा. ओके, इन द ग्रास सेंटर certain adaxial epidermal cells along the veins modify themselves into the large empty colorless cells. These are called as बुलिफॉर्म सेल्स. म्हणजे काय, ग्रासमध्ये ॲडॅक्झियल इपिडर्मिस म्हणजे काय, वरच्या साईडला. ठीक आहे, वरच्या साईडला कसे सेल्स असतात, लार्ज असतात, एम्प्टी असतात, कलरलेस असतात. तर त्या सेल्सला आपण काय म्हणत असतो, बुलिफॉर्म सेल्स म्हणत असतो. ठीक आहे, बुलिफॉर्म सेल्स मोनोकॉटमध्ये प्रेझेंट असतात, चार्टमध्ये पाहिलं आपण. ठीक आहे, ओके, डन.